परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवक झालो सेवागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो चरना अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा सेवेला की सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी सामर्थ्याने गजाननाच्या सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाये मागारा गण गण गणात गोते 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 शेगावी हासला जाऊया शेगावी हासला जाऊया शेगावी हासला जाऊया शेगावी हासला जाऊया गण गण गणात गोते गण गण गणात गोते गण गण गणात गोते श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधार वर्ण रघुबल विमल सुजोदाय कुफलचार मंगल भवन मंगल हार्य सुदृश्य रथ जर बिहार्य राम बोलो राम बोलो राम बोलो राम बोलो राम बोलो राम बोलो राम राम सिया राम
शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी, प्राप्त स्थळी, प्राप्त कीर्तनी, सेवेकरिता निवडलेला अभंग, देऊचे प्रसिद्ध संत तुम्हा सर्वांना ज्ञात असणारे जगत वंदनीय जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग मी आज तुम्हा आपल्या मायबापाच्या सेवेकरिता निवडला. विठ्ठल अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय काय सांगतात? शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. तुकोबारा अभंगाच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला काय सांगायचा प्रयत्न करता? देवा आमचा शेवट गोड झाला, आमचा शेवट भला झाला, म्हणजे आमचा शेवट चांगला झाला. मग कसा चांगला झाला? तर आम्ही त्या पंढरपुराला गेलो देवा, त्या रुक्माईच्या त्या विठ्ठलाला भेटलो देवा, आणि आमचा शेवट कसा झाला महाराज? गोड झाला, एकदम चांगला झाला महाराज. आणि काय आहे तुकोबारायांचा अधिकार महाराज? तुकोबारायांचा अभंग मी तुम्हा आपल्या सेवेकरता निवडलाय. काय आहे तुकोबारायांचा अधिकार महाराज? जगण्याचा पाया जगण्याचा पाया चालण्याचे बाळ जगण्याचा पाया विचाराची काया तुकाराम तुकाराम जगण्याचा पाया. तुकोबाराय महाराज. तुकोबारायांचा अभंग तुम्हा आपल्या मायबापाची सेवेकरता निवडला. तुकोबारा काय सांगता? आम्हाला एकच चरण बघायचं महाराज, जास्त काय बघायचं नाही, कारण की टाइम लय भरपूर झालाय. कीर्तन कधी चालू व्हायला पाहिलं होतं, कधीच चालू झालं नाही का? तुकोबाराय काय सांगतात? आम्ही गेलो पंढरपुराला महाराज आणि भेटलो देवाला, आम्हाला इतका आनंद झाला. आमचा शेवट काय झाला महाराज? गोड झाला. मग शेवट गोड कोणाचा झाला? तर शेवट गोड हा संतांचा झाला महाराज. मग तुमचा आमचा शेवट का गोड होत नाही? संतांचा शेवट गोड होतो महाराज, तुमचा आमचा संत शेवट का गोड होत नाही महाराज? कोणी सुखाचं मरतं का? कोणी सुखाचं मरतं का? नाही नाही महाराज, मरण सोपं नाही, पण संतांना कसं काय सोपं मरण लाभलं? मग संतांचा शेवट कस काय गोड झाला? मग महाराज ते संत होते, आपण माणूस आहे. ते देव होते, आपण माणूस आहे महाराज, नाही का? म्हणून संतांचा शेवट हा गोड झाला महाराज. बघा तुम्ही आम्ही सर्वांनी या सृष्टीवरती जन्म घेतलाय, म्हणजे एक ना एक दिवस तुम्हाला हा देह सोडायचा आहे, हा देह संपवायचा आहे, तुम्हाला शरीर संपवायचं महाराज. याची माती होणार आहे, याची राख होणार आहे, खराब आहे, नासक कुसक शरीर आहे महाराज, याची राख होणार आहे महाराज. बघा याला जर का पाण्यात फेकलं तर मासे खाऊन घेतील, झाडाला आवटलं तर चिमण्या खाऊन घेतील, जाळलं तर राख होईल महाराज. हे शरीर चांगलं आहे का आपलं? अजिबात नाही महाराज. पण हा देह नाशिवता मला मुद्राचा पाया, देह नाशिवता मला मुद्राचा बाधा, वरी चर्म घातले रे कुर्मे कीटकांचा साला, चर्म घातले रे कुर्मे कीटकांचा बाधा, रव रव दुर्गंधी रे अमंगळतेचा बाधा, अमंगळतेचा बाधा. स्मरेत हरिहर शरण जाय गोविंदा, शरण जाय गोविंदा, स्मरेत हरिहर शरण जाय
देह नाशिवंत मळमूत्रांचा बाधा वा. महाराज काकड्यामध्ये काय हा देह नास काय काकड्यामध्ये सांगतात महाराज. हा देह नास काय कुस काय सड काय एक ना एक दिवस याची माती होणार आहे महाराज. पण याची माती होणार आहे खरंय. तुम्हा आम्हाला जायचंय हे खरंय. पण गेल्यानंतर पुन्हा सृष्टीवरती जन्म घ्यायचा हे पण तितकंच खरंय. मी सांगतो का अजिबात नाही महाराज. ज्ञानोबा आहे ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात उपजिले ते नासे नासिले ते पुनरुपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. ज्ञानोबा आहे ज्ञानेश्वरी मध्ये काय सांगता की तुम्ही सर्वांनी या सृष्टीवरती जन्म घेतलाय ना. बरं उपजिले ते नासे ठीक आहे जन्म घेतला ना. मग एक ना एक दिवस तुम्हाला काय करायचं हा देह सोडायचा आहे. नासे नासिले ते पुनरुपी दिसे आणि तुम्ही गेला तर पुन्हा तुम्हाला सृष्टीवरती महाराज जन्म घ्यायचा आहे. आणि नासिले ते पुनरुपी दिसे आणि हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. आणि यंत्र आहे ना यंत्र महाराज चालूच असणार आहे. हे काय संपणार नाही महाराज. हे यंत्र आपला असंच चालू असणार आहे महाराज. उपदिले ते नासे नासिले ते पुनरुपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात महाराज आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. मेला पंजा मेला बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पण तू ना तू पण तू. देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. उठात जागा हो उठात भजमन नारायण पाठी भय आले मोठे. अजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. अजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पण तू. देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. उठा उठा गाना पाठी बाय आले मोठे. उठा उठा गाना पाठी बाय आले मोठे. पाठी बाय आले मोठे. पाठी बाय आले मोठे. आज मेला पंजा मेला बाप मसना गेला. आपला आज मेला पंजा मेला आपणही तिथं जाणार आहे महाराज. आपण पण तिथं जाणार आहे महाराज. क्या किया क्या किया क्या किया. अरे जीवन गवा दिया जिसे पाना था उसको भी खो दिया. क्या किया क्या किया क्या किया रे. क्या किया क्या किया क्या किया रे. तुम जीवन गवा दिया. तुम जीवन गवा दिया. क्या किया रे. जिसे पाना था उसको तो खो दिया रे. जिसे पाना था
जैसे पाना था उसको तोड़िया रे, जैसे पाना था उसको तोड़िया रे, जैसे पाना था उसको तोड़िया। रावणानं काय केलं गाड्या जीवनामध्ये महाराज? किती प्रॉपर्टी होती रावणाची महाराज, किती प्रॉपर्टी होती, तरी त्याला मारावं लागलं का महाराज? त्याला गर्व झाला. आपल्या हातात 2च अंगठ्या महाराज, त्याच्याकडे सोन्याची लंका होती. 2च अंगठ्या तरी पंक्ती तुटत बादशाह, भात वाढ जिलेबी वाढ, भात वाढ जिलेबी वाढ, भात वाढ जिलेबी वाढ, तरी आपल्याला गर्व होतो महाराज, नाही का? तरी आपल्याला गर्व होतो महाराज. रावणाकडे सोन्याची लंका होती तरी त्याला मारावं लागलं महाराज. तुला हिफाजत करले, तुला करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली। तू लाख इबादत कर ले, तू लाख करे रखवाली, तू लाख इबादत कर ले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली। बसल्या डोक्यात पक्क आपल्याला जास्त काय बघायचं नाही महाराज. तुम्ही काय तोंड सोडून बसले कडे महाराज? आहे टेन्शन मध्ये, तुम्ही टेन्शन मध्ये महाराज. चहा बोलायचा का? हा, चहा बोलायचा का? हा महाराज, तुमचं गायन ऐकता एक गोष्ट राहिली ना, आपलं परिहारच द्यायचं राहून गेलं, लय पुढे गेला. चालेल चालेल या. तर बघा आज या ठिकाणी आपल्या मला ना पोस्टरच पाहून आपले कैलासवासी, वैकुंठवासी, निजधामवासी विमल माधव देवगिरे यांना जाऊन तुमच्या आमच्यातनं आज 1 वर्ष पूर्ण होतंय महाराज. आणि त्यांच्या जाण्यानं जे काही देवगिरी परिवारावरती दुःख पसरलेलं असेल महाराज, दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, त्यातनं देव त्यांना सावरण्याची शक्ती देव, अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो महाराज. त्यांच्या जाण्यानं त्यांचं जे काही कुटुंब असेल महाराज, आजी म्हणजे माझ्याच आजी येते बरं का, हां घरचाच महाराज आहे. श्री लक्ष्मण रामा देवगिरे भाया, त्याच्यानंतर बाळा मामा असतील, मामा माझे जगन मामा असतील, त्यांचे बंधू मसू भगवंत थोरात भाऊ, त्यानंतर शिवजी मामा असतील, माझे मामाच आहे, त्यानंतर बाळा अण्णा मामा असतील, तेही माझे मामाच आहे, महाराज कुटुंबच आहे आपलं, नाही का? आणि अशा या गोड परिवार आहे महाराज. आणि या गोड परिवाराला, या गोड परिवारामधनं आमच्या आजींचं जाणं झालं महाराज. खरंच त्यांचं जर का कौतिक करायचं ठरलं तर त्यांनीच मला घडवलं असं म्हणायला काही अडचण नाही महाराज बरं का. कारण साक्षीला आहे या ठिकाणी सगळे माझ्या मावश्या बसले, मावश्याचं नाव नाही गाड्या पोस्ट तरी मी घेतो, जाऊ द्या. आमची सीमा मावशी असेल, मीना मावशी असेल, बाली मावशी असेल, मंगा मावशी असेल, कोण राहिलं का? एवढंच आहे ना. हा माई, आमची आई राहिली ना. सगळ्यांची नावं घेतो महाराज, नाही परत नाही कोणाला राग यायला नको महाराज. तर विशेष आभार मानायचे जर असतील तर बघा महाराज, काही काहींचं काय राहतं माहिती का, एखाद्याचा आवाज लईच खर्जात चालवतो, हां एखाद्याचा लईच वर चालवतो गाड्या, पण वर गेला का काय गोड वाटत नाही, एखाद्याचं खाली गोड वाटत नाही, मध्ये काही काहींचं तर सुरातच नाही राहत, ते काय आता प्रश्न नाही महाराज. पण आमचे ऋषी महाराज किती वर गायन करू द्या, ऐकायला गोडच वाटलं तर जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवतो. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजव. त्यानंतर माझे गुरुवर या ठिकाणी उपस्थित असतील श्याम महाराज गांगुर्डी, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा टाळ्या वाजवा महाराज. मृदुंगाचार्य त्यांच्यासाठी सुद्धा एकदा टाळ्या वाजवा महाराज. त्याच्यानंतर आमचे
आविष्कार महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित असतील. तुमचे देखील खूप खूप आभार माझ्या कीर्तनाला उपस्थित राहिलात. तर तुम्ही सर्वजण एकदम शांत बसले. महाराज हे सुद्धा खूप मोठं आहे, कारण की मांडी घालून बसणं सोपं नव्हे. विचित्र विचित्र प्रकारचे व्यायाम चालू होता. महाराज मांडी घालून बसलं, जांभळी देणं, पाय वाकडा करणं, दगडच मारणं, असंच करणं. लहान पोरावानी गंमत असते नाही का. एकदा तर महाराज माझ्या कीर्तनाला एक जण असं मुदमुद खांबाला पाठ लावून बसलं. महाराज खांबाला पाठ लावून बसलं, त्याचं तिरप पाहायचं, एक डोळा माकण एक डोळा तिकडं पाहायचं. म्हटलं असं कोण करून राहिलं. ती नंतर मला कळलं त्याची चप्पल तिकडं होती म्हणून एक डोळा तिकडं करून पाहायचं, एक डोळा माय करून पाहायचं. महाराज त्याच्यामुळं तुमचे सुद्धा खूप खूप आभार, कारण की अवघड आहे मांडी घालून बसणं. शेवटपर्यंत असेच बसा. लय काय बोर व्हायला लागलं मला सांगा, मी चहा पाण्याचं नियोजन करायला तयार आहे. घरचीच मंडळी आहे सगळी नाही का. आणि त्याच्यानंतर आमचे मृदुंगाचार्य महाराज, रवी महाराज, वा वा काय हात आहे त्यांचा वाला, गोड वादन आहे एकदम गोड. महाराज त्यांच्यासाठी एकदा टाळ्या. आणि विशेष काय सांगायचं ठरलं, विशेष महाराज हे मुलं, हे मुलं महाराज वा 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 काय पुस्तकात आली. तुमचे सुद्धा आभार रे, खूप खूप आभार. कोणाच नाव राहिलं का. सिस्टमवाले दादा असतील, आमचे वासुदेव काका असतील, ते सुद्धा उपस्थित राहिले, त्यांचे आभार मानतो. विनेकरी महाराज माझा भाऊच आहे. भाऊच उभा केला महाराज माईनं, आमच्याच तिनंच उभा केला महाराज बरं का. विशेषतः तिचे आभार आहे महाराज, तिच्यामुळे तो उभा राहिला आणि तिच्यामुळे मी उभा राहिलो इकडं. तिच्यामुळे तो उभा राहिला, आता त्यालाही तयार करायचं काम चाललंय मला. आणि त्याच्यानंतर आमचे कृष्णदादा कॅमेरावाले महाराज, तुमचे आभार मानतो आणि माझ्या सेवेला सुरुवात करतो. शेवटपर्यंत आपल्याला काय बघायचं आहे की संतांचा शेवट गोड झाला, मग तुमचा आमचा शेवट गोड का होत नाही महाराज. तुमचा आमचा शेवट का गोड होत नाही, याला एक कारण आहे महाराज. ऐका, तुम्हाला हे तर समजलं ना, एक दिवस हा दिवस सोडायचा आहे, निघून जायचंय. हा दिवस नाच काय कुस काय सड काय महाराजांनी भरपूर प्रमाणे दिले, आम्ही पण भरपूर प्रमाणे दिले महाराज. ऐका आता, ऐका संतांचा शेवट गोड कसा झाला. काय या संतांमध्ये एवढं महाराज, या संतांच्या संगतीमध्ये काय महाराज, संत संगतीचे काय सांगू सुख. काय या संतांच्या संगतीमध्ये इतकं महाराज, काय या संतांसोबत राहिलं तुमचा माझा देखील शेवट गोड होईल ना. हा तुमचा माझा देखील शेवट हा गोड होईल ना. खरं आहे का, होईल का गोड. सगळं खरं आहे महाराज, तुम्ही फक्त माना हलवायचे काम करा, जास्त काय करू नका नाही का. संतांचा शेवट गोड कसा झाला तर ऐका महाराज. पैठण म्हणले नाथ महाराज. खरं तर वारकरी संप्रदायावरती खरे उपकार कोणाचे असतील तर नाथबाबाचे आहे महाराज. नाथबाबाचे उपकार का नाथबाबाने जितके अभंग मराठीमध्ये सोपे लिहिले, सोपे बरं का, सोप्या भाषेत लिहिले, तितक्या कोणत्या संतांनी लिहिलेले महाराज, कोणीच लिहिले नाही. हा तुकोबारांनी लिहिले, माऊलीनं नाही लिहिले, कोणीच नाही लिहिले. कारण की नाथबाबाचे अभंग वाचले तुम्हाला आम्हाला समजा द्या. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा, तुम्हाला समजणार नाही. पण नाथबाबाची मराठी भाषा अशी महाराज, खरी मराठी भाषा टिकवायची जर काम कोणी केलं असेल तर ते नाथबाबाने केलं महाराज. कसं केलं, खरी तर मराठी तेव्हा संपून जाणार होती 1500 वर्षात. 1500 साली नाथबाबाचा जन्म झाला, 1500 साली नाथबाबाचा जन्म झाला. आणि त्यावेळेस मराठी माणसाला मोगलांनी पार नष्ट करून टाकलं होतं. मराठी माणूस ठेवलाच नव्हता. पण नाथबाबानं अवतार घेतला महाराज पैठणमध्ये, आणि अवतार घेतल्यानंतर भारुडा लिहिली, कीर्तन केली, अभंग लिहिली महाराज. आणि त्यांची अभंग लोकांना इतके गोड वाटू लागले, इतके गोड वाटू लागले, आपोआप आपली मराठी भाषा वरती येईल महाराज. साधा विशाल महाराज खोलल्यानं नुसतं पिंगळा गायला नाथबाबाचा, तरी काय म्हणते आज, नाही नाही आम्हाला तेच महाराज पाहिजे गाड्या, आम्हाला तेच महाराज पाहिजे गाड्या म्हणते का नाही. हा महाराज का नाथबाबाने जेवढी मराठी सोपी करून सांगितली तेवढी कोणी सोपी केली. सगळ्यात मोठा नाथबाबाचा उपकार कोणता आहे माहिती महाराज आपल्यावरती. कैवाल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबाराय यांच्या समाधीवरती 125 वर्ष माती होती. किती, 125 वर्ष माती होती महाराज, 125 वर्ष. आणि माऊलीची समाधी जर तुम्ही आम्हाला कुठं आहे, काय आहे, त्यांचं स्थान कुठं आहे ते सांगायचा प्रयत्न जर कोणी केला तर ते नाथबाबांनी केला महाराज. का माऊली नाथबाबाच्या स्वप्नात गेले महाराज. माऊली नाथबाबाच्या स्वप्नात गेले आणि सांगितलं काय, आळंदी या ठिकाणी माझी समाधी आहे, तिच्यावरती माती पडली आहे, पुरामुळं माती आली आहे, तुम्ही ती बाजूला काढा, माझ्या पुढे माझी ज्ञानेश्वरी आहे, ती जगाला दाखवा. ज्ञानेश्वरी जगाला दाखवायचं काम नाथबाबाने केलंय महाराज.
सोपा आहे काय त्यांचा उपकार? अजिबात नाही महाराज. ज्ञानेश्वरी सुद्धा जगाला दाखवायचं काम आहे नाथबाबांनी केलंय. त्यावेळेस महाराज माऊली स्वप्नात गेले नाथबाबाच्या. नीट लक्ष देऊन ऐका. अय झोप नको ऐका. स्वप्नात गेले महाराज नाथबाबाच्या. माऊली नाथबाबाच्या स्वप्नात गेले आणि सांगितलं काय का इथं माझी समाधी आहे, तुम्ही या माझी ज्ञानेश्वरी काढा. आणि नाथबाबा आळंदीमध्ये गेले महाराज. तिथं तपस्या केली. तपस्या केल्यानंतर माऊलीनं साक्षात्कार दिला आणि ती नाथबाबाच्या समाधीवरची माऊलीच्या समाधीवरची माती काढली महाराज. सगळी माती काढली आणि ती समाधी महाराज शोधली आणि नाथबाबा माऊली पैसे गेले आणि ती ज्ञानेश्वरीवरती काढली आणि ती जगाला दाखवली महाराज. खरा उपकार कोणाचा असेल तो नाथबाबाचा. कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. हरिताप साधकाचा माय बाप, दरुशन हरिताप सर्वांभूती सुख रूप ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा राया माझा, ज्ञानोबा राया. आणि हे नाथ बाबा महाराज एका षष्टीला गेले. त्यांनी देह ठेवला महाराज. सगळ्या महाराज गावातून बातमी तालुक्यात गेली, तालुक्यातून जिल्ह्यात गेली, जिल्ह्यातून राज्यात गेली, राज्यातून देशात गेली, देशातून परदेशात गेली, जगात बातमी पसरली. नाथबाबा गेले. लक्ष देऊन ऐका गाड्या तर समजल. जांभळ्या देऊ नका. तुम्ही लई उदास बसले हो. ते मलाही बोर होतं. मग काय करायचं? ऐका. एका षष्टीला काय झालं? नाथबाबा काय झालं? गेले म्हणजे वारले. त्यानं देह ठेवला महाराज नाही का. देह सोडला नाही का. देह सोडल्यामुळे सगळीकडे महाराज वातावरण, सगळीकडे दुःखाचं वातावरण. राजा नाथबाबानं माऊलीची समाधी स्थापित, माऊलीची समाधी दाखवली जगाला. ते नाथबाबा गेले गड्या. ते नाथबाबा गेले. एकदम दुःखाचं वातावरण पसरलं महाराज. सगळीकडे दुःखाचं वातावरण होतं. नाथबाबा गेले. सगळं जग रडतंय महाराज. नाथबाबा गेले. आता नाथबाबाची अंतयात्रा काढायची महाराज. तिरडीवरती देह ठेवला आणि चालली महाराज नाथबाबाची अंतयात्रा महाराज. त्या काळात 5-25,000 पब्लिक असेल, जास्त काय नसेल. आणि चालले महाराज सर्व. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, राम हरे राम राम राम. चालले महाराज सर्व भजन करत चालले महाराज. काहींच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे, काही भजन करताय. आता नाथबाबा गेले महाराज. सगळीकडे दुःखाचं वातावरण पसरलेलं होतं. पण इथे घोटाळा काय झाला माहिती का? जे 4 खांदेकरी होते ना, 4 खांदेकरी. आता अंतयात्रा तर पुढं चालली आहे, पण ते 4 खांदेकरी होती ना, 4 खांदेकरी त्यांना झाला गर्व. नाथबाबाची खांदेकरी होती ना, ते काय म्हणते माहिती का? अय इकडचे इकडेला, तिकडचे तिकडेला, अय काय पाहून राहिले माग? तुला माहिती का वर कोण आहे? नाथबाबा आहे. गर्व झाला महाराज. आपण खांदेकरी कोणाचे आहे? नाथबाबाची.
हा माऊलीची समाधी दाखवली, अभंग लिहिले, भारुडा गायली, वा वा वा, मराठी भाषा मोठी केली महाराज. आणि ते नाथ बाबा आणि त्यांना खांदेकरी कोण आहे? आपण. याचं त्याला, त्याचं याला, याचं त्याला, त्याचं याला, याचं त्याला, त्याचं याला. त्यांना झाला गर्व आणि त्यांची झाली चर्चा चालू महाराज. कोणाची कोणाची? इकडे तर लक्षच नाही गाड्या. कोणाची? खांदेकरींची नाही का. त्यांची झाली महाराज चर्चा चालू. आणि चर्चा चालू झाली नाथ बाबाला कळलं वरती. नाथ बाबाला कळलं. नाथ बाबा म्हणते पंत. पंताच्या मांड्यात इटल 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 इटल. अरे वरती तर प्रियता बोलत कस काय पंत. पंत बाबा 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 भूताला भूताला. नाथ बाबाचं भूताला. भूत नाही भूत नाही भूत नाही मीच आहे. खाली ठेव खाली. ठेवला गाड्या देह खाली. काय बोलून राहिले खांदेकरी, तुम्हाला पटलं पाहिजे. हा नाथ बाबा उठून उभे राहिले. नाथ बाबा जागे झाले महाराज. देह सोडलेले नाथ बाबा जागे झाले महाराज. मी काय सांगतोय तुम्हाला, संतांचा शेवट गोड कसा होतो लक्षात ठेवा. हा नाही तर म्हणशील बाबा कुठं गेला, काय बोलायचा काय कळना. नाही का. ऐका नाथ बाबा खाली गे उतरले महाराज. नाथ बाबा चालत 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 पुन्हा घरी गेले. त्याच्यानंतर 1 वर्ष नाथ बाबा जगले. किती? 1 वर्ष. परत दुसऱ्या वर्षी षष्टीला नाथ बाबानं देह ठेवला. परत दुसऱ्या वर्षी नाथ बाबानं देह ठेवला महाराज. आणि देह ठेवल्यानंतर सगळीकडे बातमी पसरली. गावातली, तालुक्यात, तालुक्यातली, जिल्ह्यात, जिल्ह्यातली, राज्यात, राज्यातली, देशात, देशातली, जगात, सगळीकडे परदेशात नाथ बाबा गेले, नाथ बाबा गेले, नाथ बाबा गेले. पण आता म्हातारी म्हातारी इथं तर मला म्हातारी दिसणार जास्त आता. काही म्हातारे काय होती ते काय म्हणले, थांबा डॉक्टरांना बोला. गुल डॉक्टर आहे का? आहे गुल डॉक्टर इकडं. डॉक्टरांना बोला, डॉक्टरांना बोला मारा, डॉक्टरांना बोला, डॉक्टरांना. का तपासून घ्या बाबा गेले का काय. गेल्या वेळेस असेच गेले होते, परत उभे राहिले. आता तसंच नको व्हायला, जातीन परत उभे राहतील. कुठं डोक्याला ताण महाराज नाही का. महाराज डॉक्टर बिक्टर आले. नाथ बाबाला तपासलं. सॉरी नाथ बाबा गेले म्हणे. ठीक आहे ठीक आहे. परत अंतयात्रा महाराज. परत सगळे लगेच भजन करत 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 नाथ बाबा झोपेलच. नाथ बाबा उठणार नाही. नाथ बाबा झोपेलच आहे. आता काय नाथ बाबा उठणार नाही महाराज. आता हळूहळू गावच्या वेशी ओलंडली. आता बस आता बस. आता काय नाथ बाबा उठती नाही. पण इथं घोटाळा असा झाला मार. खांदेकरांना सांगून ठेवलं चुप चुप बसायचं. राम म्हणायचं नाही, हरी म्हणायचं नाही, कृष्ण म्हणायचं नाही. तोंडावर बोट, हाताची घडी, गपचूप चालायचं. तुम्ही बोलले की नाथ बाबा उठा, त्या कशाला डोक्याला ताण करून घ्या त्या नाही का. सारखं सारखं त्यापेक्षा मग महाराज आता हळूहळू ना म्हणता 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 या अंतयात्रा कुठपर्यंत गेली. वेशीच्या गावच्या बाहेर गेली. पण तिथं नेमकी घोटाळा असा झाला की तुमच्यासारख्याच एका माता माऊलीची मुलगी लेक चालली होती सासरला नांदायला. ती पहिल्यांदाच चालली होती महाराज. तिची आई म्हणायची वा वा काय लक्ष्मीनारायणचा जोडा दिसतो. नजरन दृष्टन हायन बायन सियून टाटान. तिचं ते चाललेलं नाही का. तिचं ते चाललेलं महाराज. आणि चाललेलं महाराज. पण मग तेवढ्यात असं झालं तिचं जावई आला बैलगाडीत. तिची मुलगी बसली महाराज. आणि चालली गाड्या आता तिची ती नांदाया बिचारी चालली. काय रडती काय हसती काय आनंद. पहिल्यांदाच चालली नांदाया नाही का. आणि तेवढ्यात ही नाथ बाबाची अंतयात्रा तिला आडवी गेली. त्या बैलगाडीला आडवी गेली महाराज. बाबू आता आता नाथ बाबा तर वरतीच तिरडीवरती. नाथ बाबांनी ती ठेवेल महाराज. आता काय करायचं बाबा. मग त्या बाईनं गपचूप राहावा ना. तिची लेख होती ती मनाच्या मनात म्हणते बया कोण गेलं गाड्या. नाथ बाबा गेले. बया हिला आजच जायचं होतं काय. याला आजच जायचं होतं का नाथ बाबाला. माय गोडवानी लेख बाई पहिल्यांदाच नांदायला चालली. ती ऐकलं नाथ बाबानं महाराज. पंत वरतूनच आवाज दिला नाथ बाबानं. परत इटल 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 इटल. पंताच्या मांड्या इटल इटल. आता 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 काय झालं काय झालं. खाली खांदेकरी म्हणी बाबा आमच्या काय पाव राहिले बा. आम्ही तर गप्प बसले. आमच्या काय तोंड बोट हाताची घडी. काय झालं काय. नाथ बाबा म्हणे मला खाली ठेवा तुम्ही. बरं ठेवलं नाथ बाबाला खाली. काय झालं काय झालं. तुम्ही उठले का बरं. नाथ बाबा उठले म्हणजे त्या बाईच्या त्या बिचाऱ्या माता माऊलीच्या लेकीला माझी अंतयात्रा आडवी गेली. हा ते बरं दिसतं का.
आपशकून गाडला ती मला मनातले मनात शिव्या देऊ राहिली जर मी हां ठीक आहे. पुन्हा नाथ बाबा चालत 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 घरी गेले. किती वर्ष झाले आता? किती झाले? 2 वर्ष झाले महाराज. आणि 3ऱ्या वर्षीला मात्र नाथ बाबा शिष्टीला स्वतःहून दिवा न ठेवता भजन करत 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 पैठणमध्ये महाराज गोदावरी नदीमध्ये जलसमाधी घेतली. मग कसा संतांचा शेवट गोड झाला कळालं का तुम्हाला? का अभंगाचं प्रथम चरण शेवट तापला शेवट तापला शेवट तापला शेवट तापला शेवट मला महाराज प्रारब्ध लागत आहे बाबा. तर बघा कसा संतांचा शेवट गोड झाला महाराज. हा कसा संतांचा शेवट गोड झाला का त्यांनी कार्य तसं केलंय महाराज. आणि नाथबाबाचा शेवट काय झाला महाराज? गोड झाला. आपल्याला शेवटपर्यंत एवढंच पाहिजे. कारण की बऱ्याचदा काय होतं महाराज कीर्तनकार नुसता बोलतोय बोलतोय सांगतोय पुढच्याला काय कळत नाही. तसं तुमचं होतंय का? तुम्हाला समजतंय सगळं? हा कारण मला नाही का बोबडं बोलू सवय समजतंय ना. हा ऐका. आणि दुसरी गोष्ट सांगायची ठरली तर शेवट गोड जर का एकदम खरा कोणाचा चांगला झाला असेल संत म्हणजे माऊली ज्ञानोबा महाराज. माऊली ज्ञानोबा महाराज. किती छळावं बरं लोकांनी. किती छळ करावा. किती छळ करावा. अहो संन्याशाची कार्टी संन्याशाची कार्टी संन्याशाची कार्टी. थोडा अभ्यास द्या गाड्या मोकळा आवाज करा. संन्याशाची कार्टी संन्याशाची कार्टी संन्याशाची कार्टी संन्याशाची कार्टी म्हणून 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 हो लोकांनी साधा जर का माऊली जर का अशी भिक्षा मागायला गेले ना मधुकरी मागायला गेले ना महाराज तर त्यांच्या झोळीमध्ये माती टाकावी शेण टाकावं त्यांना मारावं हाणावं. इतकं वाईट महाराज. इतकं वाईट. आणि त्याच माऊली ज्ञानोबारायांनी काय मागितलं महाराज? पसायदान म्हणजे देवाकडं काय मागितलं? देवच्या वेळेस बोलले की माऊली ज्ञानोबा तुम्हाला आमच्याकडनं काय हवंय काय हवंय? तर माऊली ज्ञानोबा बोलले दुरितांचे तिमिर जाऊ विश्व स्वधर्म सूर्य पाहू. काय बोलले माऊली ज्ञानोबा? जे वाईट लोक आहे ना देवा त्यांची बुद्धी नाही का ही वाईट झाली आहे. त्यांच्या मनात नाही का वाईट घुसलंय. त्यांना तू नष्ट नको करू मारू नको. काय करत त्यांची बुद्धी ना ती
किती लांब कर, दुरीत विश्व स्वधर्म सूर्य पाहून त्यांना चांगलीच बुद्धी भेटू दे आणि त्यांना पुढचा सूर्य दिसू दे, त्यांना मोठं होऊ दे, जगामध्ये वावरायचं ज्ञान दे, त्यांना नष्ट नको करू द्यावा, त्यांना अजिबात नष्ट नको करू द्यावा. असे असणारे माऊली ज्ञानोबराय महाराज. या माऊली ज्ञानोबरायांच्या जोडीमध्ये पूर्वी परंपरा होती मधुकरी मागायची. आज देखील आहे ना, आम्ही देखील आळंदीत आज मधुकरी मागूनच खातोय महाराज. हा, त्या माऊली ज्ञानोबरायांना महाराज कुणी मारायचं? अहो जी इंद्रायणी, ज्या इंद्रायणी तुम्ही आम्ही जर स्नान केलं तर पाप नष्ट होते म्हणतात. ती इंद्रायणी माऊलीची आहे. आणि त्याच इंद्रायणी जर माऊली आंघोळीला गेले तर त्यांना लात मारून हाकलून देण्यात आलं. त्यांना लात मारून हाकलून देण्यात आलं. शेवटी विठ्ठलपंतांनी विचार केला, आपल्या मुलाला समाजात वागायचं स्थान कधी भेटेल? आपल्या मुलाला, आपल्या मुलांची मुंजी करायची आहे, आपल्या मुलांना शिक्षण भेटलं पाहिजे, आपल्या मुलांना इथं जगायचा अधिकार भेटला पाहिजे. लोकांनी आपल्या मुलांना छळलं नाही पाहिलं. किती छळावं, किती सोसावं, फक्त जगासाठी सोसलं महाराज माऊली ज्ञानोबरायांना. मग काय करावं लागेल महाराज? आपल्या मुलांना समाजात वागायचा अधिकार जर का पाहिजे असेल तर काय करावं लागेल? काय करावं लागेल महाराज? पैठणला संतांकडे गेले महाराज. आणि पंतांनी सांगितलं, ठीक आहे, आम्ही तुमच्या मुलांना समाजामध्ये वावरायचा अधिकार देऊ, आम्ही तुमच्या मुलांना समाजामध्ये राहायचा अधिकार देऊ, त्यांना शिक्षणाचा अधिकार देऊ, त्यांची मुंजी करायचा अधिकार देऊ, पण एक अट आहे. काय? मुलांना, मुलांसाठी काही करायला तयार आहे. काय अट आहे? तुम्हाला देहांत प्रायचित्त द्यावं लागेल. देहांत प्रायचित्त म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? स्वतःचा देह जिवंतपणे तुम्हाला मरावा लागेल तुमच्या मुलांसाठी. त्यावेळेस तुमच्या मुलांना आम्ही समाजामध्ये वागण्याचा अधिकार देऊ म्हणे. त्यावेळेस ठीक आहे, चालेल. घरी आले महाराज विठ्ठलपंत. रुक्मिणी मातेला सांगितलं, आपल्या मुलांना आता समाजामध्ये वागायचा अधिकार भेटणार आहे, जगायचा अधिकार भेटणार आहे, शिक्षणाचा अधिकार भेटणार आहे. महाराज खुश होते. रुक्मिणी माता बोलली, असं काय सांगितलं त्यांनी? असं काय एवढं त्यांना नेमकी आपल्या पाजर फुटला की आपल्या मुलांना अधिकार दिला? काही नाही, मला जावं लागेल तुम्हाला सोडून, मला जावं लागेल तुम्हाला सगळ्यांना सोडून. बोलले, असं कसं काय महाराज? रुक्मिणी माता बोलली, मी सुद्धा येईल तुमच्यासोबत, मी सुद्धा येईल तुमच्यासोबत महाराज. 2 दिवसापासून मुलं उपाशी होते. 2 दिवस झालं मुलांनी काय खाल्लेलं नाही. मुलांना त्या दिवशी रुक्मिणी मातेनं पुरणपोळी मांडे घातले महाराज. स्वयंपाक केला मांड्यांचा स्वयंपाक करावा, मुलांना पोटभर जेवू घालावं. आज रात्री 1 वाजता मुलांना सोडून द्यायचंय, मुलांना झोपी लावून निघून जायचं. व काय त्या आईचा जीव तळतळाट करीत असेल, किती सोचलं असेल त्यांनी, किती किती महाराज मनामध्ये दुःख लपून ठेवलं असेल. किती बरं, किती. आज जायचंय सोडू महाराज. मुक्ताई येवली मुक्ताई महाराज, 4 वर्षाची शिवमुक्ती मुक्ताई आणि निवृत्ती दादा, सोपन काका, माऊली ज्ञानोबराय यांना सगळ्यांना जेव खाऊ घातलं महाराज. आणि जेव खाऊ घातल्यानंतर रात्री आपल्या मांडीवरती झोपवावं. ज्या बापानं आपल्या मांडीवरती मुलांना झोपवावं, ज्या आईनं आपल्या मुक्ताईला कुशीत घ्यावं, तिला झोपी लावावं आणि रात्रीचा 1 वाजावा. समोर एका दृश्य आणा महाराज. किती सोचलं असेल त्यांनी. आणि मुक्ताईला असं अलगद उचलावं, खाली तिचं उशीवरती डोकं ठेवावं आणि आता देहांत प्रायचित्त घ्यायला जायचं होतं महाराज. महाराज रुक्मिणी माता बाहेर गेली, दोघांनी मुलांना टाकून दिलं. बाहेर जर गेले पण पुन्हा मुलांकडे मन वळत जाय, पुन्हा ती मागं येत जाय, पाच जाय. अरे माझा ज्ञाना, अरे माझी मुक्ता, अरे माझा सोपान, अरे माझा निवृत्ती, यांना आम्ही कसं सोडून जावं महाराज? पण जायचं तर होतं महाराज. तेवढ्यात निवृत्तीला जाग आली आणि निवृत्तीने विचारलं, आई बाबा एवढ्या रात्रीचं काय करताय? इतक्या रात्रीचं तुम्ही काय करताय इथं? आम्ही चाललो निवृत्ती, तू तुझ्या भावंडाला सांभाळशील?
निवृत्ती मोठा होता महाराज. ठीक आहे, सांभाळेल आई, मी माझ्या भावंडांना सांभाळेल आई. चालेल, तुम्ही जा. आई वडिलांना बिंदास्त काढून दिलं महाराज, बिंदास्त काढून दिलं. दोघांनी पण देहांत प्रायचित्त घेतलं महाराज. आई वडिलांनी इवलीची मुलं टाकून दिली महाराज. का त्यांना समाजात जगायचा अधिकार भेटावा, त्यांना 2 वेळेचं जेवण भेटावं म्हणून टाकून दिली महाराज, म्हणून टाकून दिली. सकाळी मुक्ताईने उठावं, आई 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 करावं. कुठं गेली माझी आई, कुठं गेली माझी आई, कुठं गेली माझी आई, आई 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 करत रडावं. आणि निवृत्तीनं समजावं की मीच तुझी आई, मीच तुझा बाप बाळा मुक्ता, आता मीच तुझं सर्वस्व आहे. आणि ह्याच माऊलींचा ज्यावेळेस शेवट होतो ना, हेच माऊली ज्यावेळेस निवृत्ती दादाला बोलताना, दादा आता लई विश्वाचं कल्याण केलं गड्या, आता जावं वाटतं, आता थांबावं वाटतं. हो, कुठला मुलगा आहे ज्याने 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहावी, 22व्या वर्षी स्वतःचा देह टाकून द्यावा, स्वतः संजीवन जिवंत मातीमध्ये स्वतःला गाडून घ्यावं. आज आमची 16 वर्षाची मुलं काय करू राहिली? त्यावेळेस माऊलीनं 16व्या वर्षात ज्ञानेश्वरी लिहिली महाराज. आणि एक हात देवानं धरावा आणि एक हात महाराज निवृत्ती दादानं गुरुनं धरावा. देव निवृत्ती देव निवृत्ती धरिले दोन्ही कर. जातो ज्ञानेश्वर बेसावया, जातो ज्ञानेश्वर बेसावया, देव निवृत्तीयाने धरिले दोन्ही कर, देव निवृत्तीयाने धरिले जातो ज्ञानेश्वर जातो. मुक्ताई रडते महाराज, लोटांगण घेते. ए दादा, ए दादा, नको ना आम्हाला सोडून जाऊ, नको ना आम्हाला सोडून. अरे तुझा आमचा माता, तुझा आमचा पिता. अहो मुक्ताईने रडावं यात नवल नाही महाराज, सोपान काकाने रडावं यात नवल नाही, निवृत्ती दादाने रडावं यात नवल नाही महाराज, अख्ख्या समाजानं रडावं यात नवल नाहीये. माऊलीच्या समाधीच्या वेळेस साक्षात पांडुरंग परमात्मा रडत होता. साक्षात पांडुरंग परमात्मा रुक्मिणी मातेने विचारावं देवाला, तू का रडतोय देवा, तुम्ही का रडताय? आणि देवानं सांगावं, अगं माझं काळीच मला सोडून चाललं. बांधल्या तळ्याचा फुटला माऊली समाधीला बसणार आहे महाराज. अवघा समाज रडतोय, अवघा समाज रडतोय. माऊलीने 3 वेळेस असा नमस्कार केला. आता माऊलीला समाधीस्थ व्हायचंय. आता माऊलीला समाधीस्थ व्हायचंय. आणि माऊली ज्ञानोबा रायनं समाधीसाठी जाऊन बसावं. स्वतःला जमिनीमध्ये गाडून घ्यावं. 22 वर्षाचे माऊली ज्ञानोबा राय. आणि ज्या वेळेस माऊली समाधीस्थ होत्या त्यावेळेस नामदेव रायने बोलव, नामा म्हणे नाम मन लोपला दिनकर लोपला
ज्ञानेश्वर बाप ज्ञानेश्वर समाधी पण मुक्त पायी साडिते शरीर सोपण मुक्त पायी साडिते शरीर साडिते शरीर माझे माऊली समाधीस्थ झाले महाराज. विमानाची दाटी पुष्पांचा वर्षाव विमानाची दाटी पुष्पांचा वर्षाव स्वर्गावनी देव करिताटी स्वर्गावनी देव करिताटी. आळंदीला माऊली ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली महाराज. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर दैवताचे नाव सिद्धेश्वर. माऊली ज्ञानोबाराय समाधीस्थ झाले महाराज. आणि संतांचा शेवट हा काय झाला? गोड झाला. कसा गोड झाला महाराज? तुम्हाला दोन दृष्टांत सांगितले. समजलं संतांचा शेवट कसा गोड झाला? विठ्ठल द्या. एक तुमचा एक कीर्तनकार म्हणून ऐकूच नका तुम्ही माझं कीर्तन, अजिबात नाही. कारण की काय असतं माहिती का महाराज, कीर्तनकार म्हणलं का त्याला 3 लक्षणं असतं महाराज. 3 रूप 3 असतात रूप बरं का. आणि त्या रूपांमध्ये माग काहीच नाही. कसं काही नाही, कीर्तनकार म्हणलं का भली मोठी गाडी असते एक, श्याम महाराजांची गाडी. दुसरी गोष्ट लई मोठी बॉडी असते महाराज. काय तुमच्या समोर हाजीर आहे असं नसेल नाही का. आणि तिसरी गोष्ट लई मोठी दाढी. आता दाढी पण तुमच्या समोर काय. त्यामुळं महाराज मला काही लय मोठा कीर्तनकार समजू नका. एक तुमचा मुलगा समजून माझं कीर्तन ऐका. तुम्ही तुमचा मुलगा समजून माझं कीर्तन ऐका. जर तुम्हाला मुलगा नसेल तर काहीच अडचण नाही. तुम्ही जर जमिनीचे कागदपत्र मायका आणून दिले तर मी बिंदास सह्या करायला तयार आहे महाराज. दुःखी कोणाला करायचं नाही. मन दुखलं नाही पाहिजे महाराज. म्हणून सह्या करायला काय अडचण आहे आपल्याला. ऐका, तुम्हाला जर वाटत असेल तुमचा शेवट गोड व्हावा, पुरुष लोकांना माझं सांगणे महाराज, पुरुष मंडळीला, तुम्हाला जर वाटत असेल माझा शेवट गोड व्हावा, तुम्हाला वाटत असेल मी सुखानं मरावं, तुम्ही बघता महाराज कर्मनच माणूस मरत. ज्यानं लय चांगलं केलं असेल ते सुखच मरत. आणि ज्यानं लय बोलले फट्याळ असेल एखादी बाई तडपू तडपू मरतीन. वरून लोक म्हणतात बाया तिनं पापत तेवढं केलं होतं. बरं झालं असंच मरण आलं पाहिजे. खरं आहे महाराज. जिनं लय लोकांचं खायला राहतं ना ते लय तडपू तडपू मरते महाराज. लय कर्माचं महाराज केले कर्म झाले त्याची भोगा आले नाही का. कर्माचं फळ असतं महाराज ज्याचं त्याचं. हे बघा, तुम्हाला जर तुमचा शेवट गोड व्हावा असं वाटत असेल, व्यसन करून तुम्हाला कधीच मिळणार नाही काही. हे तुमच्या मुलाचं एक वाक्य लक्षात ठेवा महाराज. व्यसन करून तुम्हाला कधीच मिळणार नाही काही. वाईट वळणामध्ये कधीच तुमचा घसरू देऊ नका पायी. आणि रात्री 12 वाजता जर का तुम्हाला एका मुलगी दिसली, तिला जर का तुम्हाला मानता आलं ना आई, तर कशी येणार नाही देशामध्ये शिवशाही महाराज. कशी काय येणार नाही देशामध्ये शिवशाही. आम्ही दानादन मावे हाणतो, गुटके हाणतो, मग आमचं काय शेवट गोड होतं काय. आणि एक सांगणं आहे महाराज माझं तुम्हाला, ऐका. हे जे तंबू खाणारे लोक आहे ना, हे तंबू खाण थोडं फ्री करतो तुम्हाला. लई तोंड सोडून दिलं कारण 4-5 तास बसायचं नाही का. हे जे तंबाखू खाणारे लोक आहे ना,
हे फुकट नाही खाते तंबाखू, मला माहिती पैसे देऊन खाते, पण हे इतिहास आहे तंबाखूचा आपण काहीतरी म्हणून तंबाखू खात्या महाराज. ते काय झालं माहिती का श्याम बाबा ऐका. पहिले भारत देश सुखा समृद्धीनं राहत होता, एकदम सुख समृद्धीने. पण काय झालं, हे ब्रिटिश सरकार टिपी 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 आपल्या भारतात आलं. टिपी टिपी म्हणजे तंबाखू बरं का. टिपी 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 आपल्या भारत देशामध्ये आलं. आणि यानं काय केलं माहिती का, जो कच्चा माल होता ना, कच्चा माल, हा जो कच्चा माल होता ना महाराज, कच्चा माल तो एकत्रित केला भारतातला आणि त्याचं पक्क्या मालात रूपांतर व्हावं म्हणून हा पक्का माल पाठवायचा कुठं, पक्का माल करायसाठी, तर तो पुन्हा इंग्लंडमध्ये पाठवला. आणि इंग्लंडवाल्यानं काय केलं महाराज, त्या कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालात केलं. काय केलं, कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालात केलं महाराज. मग आता हा माल इकायचा कुठं, इंग्लंडवाल्यानं तो पुन्हा भारतावाल्यानं दिला. भारतावाल्यानं दिल्यानंतर इंग्लंडवाल्यानं काय केलं, ब्रिटिश सरकारने, इतिहास आहे महाराज समजून घ्यावा लागतो, अवघड आहे, त्याच्यामुळे तंबाखू खाते, सोपं नाही. हे ब्रिटिश सरकारनं काय केलं महाराज, जागी 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 काय केलं, आपले दुकानं, चहाच्या टपऱ्या, व्यापारी आले महाराज, इंग्लंडवाले भारतात, चहाच्या टपऱ्या असं ते बरंच काय हॉटेल बिटेल काय त्यांचं गहू धान्य ऐकायचं महाराज, टाकलं त्यानं, टाकलं. ते काय भारतातल्या लोकांना सहन झालं नाही. ज्या ज्या लोकांना सहन झालं नाही भारतातल्या, त्यांनी उचललं बाहेर टाकलं, उचललं बाहेर टाकलं, त्या लोकांना उचललं बाहेर टाकलं, उचललं बाहेर टाकलं. हे काय भारतातल्या लोकांना बघवा ना महाराज, हे चळमळ दाखायची महाराज, हे युद्ध चालू झालं महाराज. अशी इंग्लंड सैन्याकडे सैन्यबल जास्त होतं, सैन्यबल जास्त होतं महाराज. हे धाड 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 भारतावाल्यानं गोळ्या झाडल्या, भारताचं सैन्य इसकटलं, पांगलं, एकी केली महाराज, पुन्हा एकत्र आलं. एकी केली महाराज, सैन्य पुन्हा एकत्र आलं. आणि कालांतरानं महाराज ते युद्ध संपलं. इतिहास आहे मोठा महाराज, इतिहास आहे. ऐका, तुमचा शेवट तुम्हाला गोडवा असा वाटत असेल, तरुण मुलांना माय सांगणं, तरुण मुलांना माय सांगणं महाराज, तुमचा भाऊ म्हणून ऐका, लहाना भाऊ म्हणून ऐका, तुमचा एक लहाना भाऊ म्हणून ऐका. छत्रपती शिवाजी राजे, छत्रपती संभाजी राजे, धर्मवीर संभाजी राजे, अहिल्याबाई होळकर यांचे इतिहास जरा बघा. तुम्ही नुसते येड्यावानीच करते आहे. यांचा इतिहास जरा तपासा महाराज. मुलींना तर माझं एक सांगणं आहे, असंही तुम्हाला आलं डिमांड येऊ द्या, कारण की आता लग्न या वर्षी जवळपास झालेच नाही महाराज. आणि ज्यांचे झाले नाही ते जवळपास, दंगडवाडीकर, ज्यांचे लग्न जवळपास या वर्षी झाले नाही ते आता म्हणजे 70-75% जवळपास, 70-75% जवळपास गावच्या मारुतीला सोडले महाराज. जवळपास ते गावच्या मारुतीला सोडले महाराज. बघा, हा ऐका, माझं मुलींना एक सांगणं महाराज, तुम्हाला वाटतं तुम्हाला मुलगा चांगला भेटावा, ऐका, जर का मुलींना जर का चांगला मुलगा भेटावा असं वाटत असेल तर तुम्ही पाठावर बसायचं, मुलींना पाठावर बसायचं. मुलगा तुम्हाला प्रश्न विचारणार, तुला स्वयंपाक येतो का? आता तर विचारतेच नाही महाराज, आता पुरीला प्रश्नच विचारते नाही महाराज. येडी असू, धडी असू, कशी असू, बो गाड्यात घालून द्या मावाला, कशी असू बो माझ्या गाड्यात पोर द्या बो, मला भुजा नाही का. त्याच्यामुळं महाराज, मुलगा तुम्हाला एखाद्या मोठ्या बापाचा असला तर विचारील प्रश्न, तुला स्वयंपाक येतो का, आमकं येतो का, तसं तसं, तुला काय येतं, आमकं शिक्षण ते झालं का तुम्ही त्या पोराला पाठव बसवायचं मुलींना. मग त्याला हे नाही विचारायचं याड्यावाने तुला स्वयंपाक येतो का, लाट नाही तर, हां एवढी इज्जत नाही काढायची बिचारीची. तुला छत्रपती शिवाजीराजे माहिती आहे का, धर्मवीर संभाजीराजे माहिती आहे का, शहाजीराजे भोसले माहिती आहे का? जर या राजे माहिती आहे, त्याने जर का होकार दिला तर ते संग लग्न करायचं, नाही दिलं तर अशीच लाथ मारायची मागा जोरात, घराच्या बाहेर काढून द्यायचं. लाज वाटते का माय पुढे येऊन बसलं तू? आपण जर का चाललो कुठं उंदडत चाललो येड्यावाने चाललोय कुठे उंदडत पुरं, कशी काय तुमचे लग्न होतील महाराज? इकडं तिकडं जातो, दिसल त्याच्या गुंड्या थोडी तो, तोंडात मावा, फुटका चष्मा, दुसऱ्याची गाडी,
बापाला उलटा बोलतो, आईला उलटा बोलतो, लोकांच्या मोटरी चोरीतो, वायरी चोरीतो. तुला कोण कोण स्वतःचं पुरीचं वाटोळं करायला रिकाम टाइम महाराज? हा, कोण स्वतःच अरे डीजे वाला फाळ घाम फुटतो डीजे वाल्याला. याला जर का पाहिलं तर डीजे वाल्याला घाम फुटतो महाराज. याला पाहिलं तर फोडितो का काय, फोडितो का काय, फोडितो का काय, फोडितो का काय डीजे महाराज. खरी वस्तुस्थिती आहे महाराज. आणि ती एक परंपरा आहे महाराज. डीजे पुढे नाचणारे, लग्नात नाचणारे नाही का, यांची एक परंपरा आहे. शंकराने भूतांना वरदान दिलं, ऐका खरंय, शंकराने भूतांना वरदान दिलं, तुम्ही जोपर्यंत लग्नात नाचती नाही तोपर्यंत मंगलाष्टक पूर्ण होणार नाही. म्हणजे लग्नात नाचणारे माणूस नव्हे, हे लग्नात नाचणारे लोक हे माणूस नव्हे, हे भूत आहे. फक्त एवढंच आहे का ते ओरिजिनल भूत होते, हे कॅबिन मधून पडलेलं भूत आहे महाराज. म्हणून त्याच का इंदुरीकर बाबा लय गोड सांगता महाराज नाही का. अरे इथं कोण नाचतं, नाचायचंच आहे ना. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. हे नाचूंगी 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 नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी 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 नाचूंगी, नाचूंगी 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 नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी. अरे उठ तरुणा जागा हो, वारकरी संप्रदायाचा धागा हो महाराज. हे तर खरं ब्रह्मरस आहे, सेवा ब्रह्मरस आवडी. त्या वारकरी संप्रदायामध्ये येऊन बघा महाराज आणि ऐका. मला इकडं महिला मंडळीची संख्या जास्त दिसतीये. आता वेळ होतच आलाय जवळपास नाही का महाराज. इथं महिला मंडळीची संख्या जास्त दिसतीये. माझं सांगणं आहे, हा इथं ब्राह्मण काका आहे कोणी नसू द्या, माझ्या वतीनं सांगा त्यांना. लग्नाच्या पत्रिकेमध्ये महाराज नवरा बायकोची पत्रिका पायापेक्षा सासू सुनाची पत्रिका बघा. हा, कारण की दोष नवरा बायकोत नसतो, दोष सासू सुनात असतो महाराज. खरा घोटाळा कुठं असतो महाराज, इडा असतो महाराज. त्या बिचारा पोराचं काय आहे बो, ती आई पै गेलं का म्हणतो तुझंच खरंय तुझंच खरंय तुझंच खरंय, बायको पै गेलं का म्हणतो तुझंच खरंय तुझंच खरंय तुझंच खरंय. आणि दोन्ही एकत्र आलं का बाहेरच बरंय बाहेरच बरंय बाहेरच बरंय. बिचाऱ्याचे हाल 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 करून टाकता महाराज. त्याच्यामुळं माझं एक सांगणं आहे, श्याम बाबा लग्नाची पत्रिका पाहताना सासू सुनेची पाच चला. हा, आणि सासांना एक सांगणं, तुम्ही तुमच्या सुनाला मुलगी म्हणा, सुना तिचा बाप तसा आणि तिचा भाऊ तसा. साडीच दिली लुगडं दिलं भिकारी का आपण, साड्या लुगड्यावरून बांधता, साड्या लुगड्यावरून बांधतो भिकारी भिकारी का आपण. तर काय धंदे लावले गाडी. हा, आणि सुना दोन्हीकडून बोलावं लागतं महाराज, नाही तर कोणी आणला होता सासा म्हणशील तो बाबा आम्हाला जाडून गेला, त्याला धरा नाही का. सुना आपल्या सासूला आई म्हणायला शिका जरा. तुमचा मुलगा म्हणून ऐका माझवालं, विनोदाचा भाग नाही. आपल्या सासूला आई म्हणायचं शिका. आणि हा सासूलाही काम करील
तुम्हाला वाटत असेल ना सासू काम करत नाही, सासू लय काम कर. त्याने म्हणायचं आई तुम्ही माझ्या आत्याबाई नाही तर का तुमचे पाय. सासूबाई मैशिलीनं काय माऊलीचं ऐकलं का काय. अवघड आहे शिका महाराज आया म्हणायचं शिका रे लेका लेख सुन बना. मोकळा हसत चाला, मोकळा हसत चाला गाड्या महाराज. नाही तर कीर्तनातल्या हसतो, घरात एका कोपऱ्यात जाऊन बसतो, अगरबत्तीचा धूर त्याच्या नाकात बसतो. अवघड आहे महाराज, अवघड आहे महाराज. तुम्ही सासूचं फक्त कौतिक करा महाराज. सासूला म्हणायचं आई तुम्ही माझ्या आई आहे. माझी आई फक्त 18 वर्षापर्यंत आणि तुम्ही कावळाशिवेपर्यंत. कुठपर्यंत? कावळाशिवेपर्यंत. सासू अरे काय 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 सून भेटली गड्या. बापालाही सांभाळते, नवऱ्यालाही सांभाळते, मला आईप्रमाणे सांभाळते. तू कायला चपात्या करते आणि इकडं मीच करते बाई चपात्या. सासू बिलगली चुली पुढं चपात्या कराय महाराज. बिलगली महाराज चपात्या कराया आणि सून तिकडे टीव्ही पुढं मालिका पाहते. ला तुझ्या जीव रांगाला, तुझ्या जीव रांगला. आणि सासूबाई मिली महाराज चपात्या करू करू धोरामध्ये. सासूबाई म्हणते लाव बाई गिरो झालं जी. अहो गोड बोलत चाला, एकमेकाला प्रेम देत चाला महाराज. आणि ते देवाकडं जा, त्या देवावरती भावना ठेवा महाराज. त्या देवावरती भावना ठेवा महाराज. तर तुम्हाला देव पावल तर तुमचा शेवट गोड होईल महाराज. नाही तर खरं नाही, खरं नाही. आपला टाइम होता आला का महाराज? झालंच ना. भुका लागल्या तुम्हाला बरोबर ना. चला एकदा सगळ्यांना हात वरती करायचे. करशाल ना?